मातोश्री सोबत घट्ट नाते जुळलेले ओमराजे अखेर सत्ताचक्राच्या जाळ्यात। 2 वर्षांनंतर अखेर खासदार ओमराजे निंबाळकर झाले बंडखोर। ठाकरेंची साथ सोडून शिंदेना पाठबळ देण्याचा घेतला निर्णय। 20 जूनच्या निकालानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राजकारणाला मिळणार वेगळे वळण। शिंदे समर्थक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी ही महत्वाची भूमिका बजावल्याचं स्पष्ट। आमदार सोपल यांच्याप्रमाणे खासदार निंबाळकरही अखेर सत्तेमध्ये सामील। धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात डॉक्टर पाटील घराण्याला राजकीय विरोध करण्यासाठी घेतला निर्णय। नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे YouTube चॅनल। आज ठाकरे सेनेची दिल्लीमधील संसदीय पक्षाची होणारी बैठक महत्वाची होती। या बैठकीला पक्षादेश प्रमाण मानून ठाकरे सेनेचे 9 पैकी 6 खासदार उपस्थित राहणार का याची उत्सुकता होती। संभाव्य बंडखोर मानले जाणाऱ्या त्या 6 खासदारांच्या यादीमधले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नाव राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि बहुचर्चित होतं। ओमराजे निंबाळकर हे केवळ ठाकरे सेनेचे खासदार नव्हते, तर त्यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते असं मानलं जायचं। 2006 साली आपले पिता पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर राजकारणात पदार्पण करणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांचा अखेर शिंदे सेनेत झालेला प्रवेश हा त्यांच्या आजपर्यंतच्या 20 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमधील धक्कादायक वळण आहे। 20 वर्षाच्या राजकारणात एकदा आमदार आणि 3 वेळा खासदार झालेल्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मातोश्रीवरील किचन कॅबिनेट मधला मराठवाडा नेता असं मानलं जायचं। 2014 साली डॉक्टर पद्मसिंह पाटील, 2019 साली राणा जगजितसिंह पाटील आणि 2024 साली सौ अर्चना पाटील यांच्या पराभवाची हॅट्रिक करत 3 वेळा खासदारकी मिळवणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात नव्हे तर देशात रेकॉर्ड ब्रेक मतांची आघाडी मिळवली होती। सुमारे 3,29,846 मतांची आघाडी मिळवून विजयी झालेले ओमराजे निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यात आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झालेले लोकनेतृत्व अशी त्यांची ख्याती आहे। वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांचा धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात ठाकरेनिष्ठ नेता असा नावलौकिक होता। मात्र नुकत्याच झालेल्या मातोश्रीवरील खासदार बैठकीत त्यांची गैरहजेरी लक्षवेधी ठरली। आज संसदेत स्थापन झालेल्या वेगळ्या गटाच्या यादीत त्यांचं नाव आणि स्वाक्षरी आहे। आज त्यांनी दिवसभरामध्ये भ्रमणध्वनी बंद ठेवलाय। भूम परांड्याचे आमदार व माजी मंत्री शिवसेना नेते डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या बरोबर त्यांनी केलेले विमान गमन हे सुद्धा चर्चेचा विषय ठरला होता। बार्शी तालुका सुद्धा गेल्या 3 लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी राहिलेला आहे। बार्शी विधानसभा मतदारसंघातून 2024 साली 52,000चे मताधिक्य ओमराजेंना मिळाले होते। पूर्वी डॉक्टर पाटील यांच्या घराण्याची जवळीक असलेले माजी मंत्री व विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या बरोबरही ओमराजे यांचे नंतर चांगलेच सूत जुळले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सोपल यांना ओमराजेंनी खंबीर साथ दिली। त्यानंतर आमदार सोपल 6,500 मतांनी विजयी झाले। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमदार सोपल यांनी शिंदे सेनेशी जवळीक साधली। उपमुख्यमंत्री शिंदे यांची बार्शीत सभा झाली। त्यानंतर हळूहळू ओमराजे निंबाळकर सुद्धा शिंदे सेनेच्या वळसणीला आले आणि अखेर त्यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झालंय। 20 जून रोजी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येबाबतच्या खटल्याचा निकाल आहे। त्या निकालानंतर धाराशिव जिल्ह्याचे राजकारणाला कोणते वळण लागते याकडे जिल्हावासियांचं लक्ष आहे। गेली 2 दिवस ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेतल्या प्रवेश याबाबत अवाक्षरही उच्चारत नसले तरी त्यांनी संसदेच्या सचिवालयाकडे व कामकाज समितीकडे वेगळा गट स्थापन करण्याच्या प्रस्तावावर सही केलेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे। आज दिल्लीत ठाकरे सेनेने बोलावलेल्या बैठकीतील ओमराजेंची गैरहजेरी ही स्पष्ट आणि सूचक आहे। या निर्णयामुळे ओमराजेंचा उद्धवनिष्ठ ठाकरे सेनेतील घरोबा आज संपुष्टात आलेला आहे। ओमराजे निंबाळकर यांनी टाकलेलं हे पाऊल राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे, पण सर्वसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या या युवा खासदाराने ठाकरे सेनेची साथ सोडण्याचा हा घेतलेला निर्णय
अनेक निष्ठावंत शिवसैनिकांच्या जिव्हारी लागणार आहे. हा निर्णय घेतल्यामुळे ओमराजेंच्या लोकप्रियतेला ग्रहण लागू शकतं. सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झालेल्या ओमराजे निंबाळकरांना लोकसभा निवडणुकीत मतदान करताना मतदारांनी सत्ता, पैसा, गुंडगिरी, प्रलोभन या कोणत्याही गोष्टींना कधीही जुमानलेलं नाही. ओमराजेंच्या व्यक्तिमत्व आणि कार्यपद्धतीवर धाराशिव जिल्ह्यातील जनतेने अलोट प्रेम केलेलं आहे. पित्याच्या निधनाचा मोठा धक्का बसलेला असताना त्यातून सावरत ओमराजेंनी अत्यंत तरुण वयात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्याची वृत्ती ओमराजेंकडे आहे. त्यामुळे ओमराजेंनी राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केलंय. त्यांची कार्यशैली ही जनसामान्यांबरोबर नाळ जोडणारी ठरली आहे. पण गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या आणि केंद्रातल्या सत्तेपुढे कधीही न झुकलेल्या ओमराजेंनी घेतलेला हा निर्णय लोकांच्या किती पचनी पडतो हे आगामी काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतंय? माझ्या बार्शी टुडे युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल.